हॅलो स्टुडंट्स, वेलकम आवर चॅनल एम के ट्युटोरियल्स. आज आपण डिस्कवरिंग इंग्लिश ई डे ग्रेड 4चा चॅप्टर नंबर 1 द ॲडव्हेंचर ऑफ सिंदबादचा आज आपण कन्सेप्ट कनेक्शन पाहणार आहोत. चला तर सुरुवात करूया. वी नो दॅट द वर्ड्स विच आर यूज टू आयडेंटिफाय पीपल, प्लेसेस ऑर थिंग्स आर कॉल्ड नाउन. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की एखादी वस्तू, एखादा पर्सन किंवा एखादी प्लेस ओळखायची असेल तर त्याला प्रत्येकाला काय असतं? नाव असतं, नाम असतं. एव्हरी सेंटेन्स हॅज नाउन इज व्हेरियस फॉर्म्स. प्रत्येक वाक्यात विविध रूपात हे नाउन असतं. इट इज इम्पॉर्टंट टू नो हाऊ टू यूज नाउन इन सेंटेन्स. आणि वाक्यामध्ये ज्यावेळेस आपण हे नाउन वापरायचा कसा हे जाणून घेणे महत्त्वाचे असते. काउंटेबल अँड अनकाउंटेबल नाउन म्हणजे काय, तर आपण हे नाम जे आहे, हे जे नाउन आहेत हे आपण काउंट पण करू शकतो आणि अनकाउंट पण करू शकतो. तर आता पहिलं समजून घेऊया. नाउन्स दॅट कॅन बी काउंटेड आर कॉल्ड काउंटेबल नाउन. जे नाउन आपण मोजू शकतो, त्याची गणना करू शकतो, त्याला आपण काय म्हणतो की काउंटेबल नाउन. काउंटेबल नाउन्स कॅन बी सिंग्युलर ऑर प्लुरल. काउंटेबल नाउन हे एकवचनी आणि अनेकवचनी म्हणजे सिंग्युलर ऑर प्लुरल असतात. फॉर एक्झाम्पल डॉग्स, बुक्स अँड ॲन ॲपल. डॉग्स हे काय आहे? प्लुरल फॉर्म आहे. बुक्स हे पण प्लुरल फॉर्म आहे. ॲन ॲपल हे सिंग्युलर फॉर्म आहे. पण आपण ह्या सगळ्यांना काय करू शकतो? काउंट करू शकतो. वी कॅन यूज वर्ड सच ॲज सम, एनी, अ फ्यू अँड मेनी विथ काउंटेबल नाउन. काउंटेबल नाउन जेव्हा आपण वाक्यात उपयोग करणार असतो त्यावेळेस आपण हे वर्ड त्याच्यासोबत वापरतो. कोणते? तर सम, एनी, अ फ्यू अँड मेनी. फॉर एक्झाम्पलने अजून समजून घेऊया. मोनिका नीड्स टू बाय सम ॲपल्स टू मेक अ पाय. मोनिकाला पाय बनवण्यासाठी काही सफरचंद विकत घ्यायचे आहेत. आता इथं एक ॲपल आहे का बद्दल बोललं आहे का? तर नाही, इथे काय आहे? सम. चला तर मग नेक्स्ट पाहूया. वी वेअर जस्ट अ फ्यू मिनिट लेट इन रीचिंग द रेल्वे स्टेशन. आम्हाला रेल्वे स्टेशनवर पोहोचायला फक्त काही मिनिटाचा उशीर झाला. अ फ्यू मीन्स काय? फक्त. चला तर नेक्स्ट पाहूया. वी कॅन यूज द आर्टिकल्स ए ऑर ॲन विथ काउंटेबल नाउन. काउंटेबल नाउनसोबत अजून आपण काय ए आणि ॲन ह्याचा उपयोग करू शकतो. हे काय आहेत? तर आर्टिकल्स आहेत. चला तर एक्झाम्पलने अजून समजून घेऊया. ॲन ॲपल अ डे कीप्स द डॉक्टर अवे. हे आपण नेहमी ऐकतो की रोज एक जर सफरचंद खाल्ल्यास आपण डॉक्टरकडे जाण्याची गरज भासत नाही. नेक्स्ट, अ ग्लास फुल ऑफ मँगो ज्यूस इज रिअली न्यूट्रियस. म्हणजे एक ग्लासभर आंब्याचा रस खरंच पौष्टिक असतो असं त्यांनी सांगितलं आहे. मग ह्या जे आपण एक्झाम्पल घेतलं, नाउन घेतलं कोणतं? तर ॲपल आणि ग्लास. तर ॲपलला आपण ॲन लावलं का? तर वोवेल वर्ड्स प्लस वोवेल साऊंड ज्या नाउनच्या सोबत असतो त्याला आपण ॲन लावतो. आणि ग्लास, एक ग्लासबद्दल माहिती सांगितली त्यामुळे आपण तिथे लावलेला आहे. चला तर नेक्स्ट पॉईंट पाहूया. नाउन्स दॅट कॅन नॉट बी काउंटेड आर कॉल्ड अनकाउंटेबल नाउन. असे काही नाउन्स असतात की ज्याला आपण मोजू शकत नाही, म्हणून त्याला अनकाउंटेबल नाउन म्हणतात. फॉर एक्झाम्पल ब्रेड, चीज, फ्लो, न्यूज, सनलाईट अँड वॉटर. आता हे जे काय मी नावं वाचली ते काय आहे? अनकाउंटेबल. आपण त्याला मोजू शकतो का? नाही. वी कॅन यूज सम, एनी, मच, अ लिटिल विथ अनकाउंटेबल नाउन. अनकाउंटेबल नाउनसोबत आपण हे वर्ड यूज करायचे असतात. चला तर मग एक्झाम्पलने अजून समजून घेऊया. आय युजली ड्रिंक सम वॉटर बिफोर आय बिंग इटिंग माय फूड. मी सहसा जेवायला सुरुवात करण्यापूर्वी थोडे पाणी पितो. म्हणजे काय? इथे सम आहे कशासाठी? तर थोडा म्हणजे पाण्याबद्दल आलेलं आहे. पण ते पाणी काय आपण काउंट करू शकतो का? नाही. म्हणून हे काय आहे? अनकाउंटेबल नाउनच्या सोबत सम आलेलं आहे. सेकंड पाहूया. आय हॅवंट गॉट मच वर्क टू डू ॲट द मोमेंट. सध्या माझ्याकडे जास्त काम नाही. इथं काय आले? वर्क. वर्क हे मोजू शकतो का? नाही. त्यामुळे इथे आले त्याच्यासोबत मच.
चला तर नेक्स्ट पेजकडे अजून काही समजून घेऊया. सम नाउन्स आर बोथ काउंटेबल अँड अनकाउंटेबल नाउन. काही नाउन असे असतात की ते दोन्ही काउंटेबल पण करू शकतो आपण त्याला आणि अनकाउंटेबल पण करू शकतो. फॉर एक्झाम्पलने अजून समजून घेऊया. द टाईम इन द क्लॉक वॉज 11 AM. काउंटेबल. आता आपण घड्याळात जर पाहिलं तर सकाळचे 11 वाजले होते, तर हे आपण मोजू शकतो की 11 वाजलेत. हे म्हणून काय झालं, काउंटेबल नाउन झालं. डू यू हॅव टाईम फॉर अ गेम ऑफ टेनिस. अनकाउंटेबल. तुझ्याकडे टेनिस खेळायला वेळ आहे का. आता किती वेळ आहे, किती वेळ पाहिजे खेळायला वगैरे हे त्यांनी दिलं आहे का, नाही. त्याच्यामुळे हे जो ह्या सेंटेन्समध्ये जो वापरलेला टाईम आहे हा काय आहे, अनकाउंटेबल म्हणून ओळखला जाईल. चला तर मग नेक्स्ट पॉईंट पाहूया. कलेक्टिव्ह नाउन. कलेक्टिव्ह नाउन म्हणजे काय. कलेक्टिव्ह नाउन्स रेफर टू अ ग्रुप विच हॅज ॲट लिस्ट मोर दॅन 2 or 3 मेंबर्स. कलेक्टिव्ह नाउन आपण कशाला म्हणतो की एक ग्रुप ऑफ कशाचा, तर 2 किंवा 2पेक्षा जास्त असलेल्या व्यक्तींचा, प्लेसेसचा किंवा पर्सनचा किंवा थिंगचा या सगळ्यांचा ग्रुप असेल तर त्याला आपण कलेक्टिव्ह नाउन म्हणून ओळखला जातो. दे ऑल्सो रेफर टू अ ग्रुप ऑफ पीपल ऑर ॲनिमल. आणि हे नेहमी काय करतं, ग्रुप सुचवतं, सांगतं आपल्याला की हे ग्रुपमध्ये आहे म्हणून. फॉर एक्झाम्पल, वी सॉ अ हर्ड ऑफ एलिफंट ऑन आवर ट्रिप टू काझीरंगा नॅशनल पार्क. काझीरंगा नॅशनल पार्कच्या आमच्या सहलीला आम्हाला हत्तीचा कळप दिसला. आता एलिफंटचा जो ग्रुप आहे त्याला काय म्हटलं जातं, तर हर्ड म्हटलं जातं. टीम, बंच, ग्रुप, परत क्वायर एक्सेट्रा आर कलेक्टिव्ह नाउन. ह्या सगळ्याला काय म्हटलं जातं, तर एका कोणत्याही ग्रुपला ते ग्रुपचं नाव आहे. हे सगळे टीम किंवा बंच किंवा ग्रुप किंवा क्वायर हे सगळे काय ग्रुपची नाव आहेत. लेट अस हॅव अ लुक ॲट सम मोर एक्झाम्पल ऑफ कलेक्टिव्ह नाउन. चला तर मग काही ग्रुप जे कलेक्टिव्ह नाउन आहेत त्याचे काही अजून एक्झाम्पल्स पाहूया. कलेक्टिव्ह नाउन रेफर टू अँड युजेस. ऑडियन्स. ऑडियन्स फर्स्ट पहिला आपण पाहूया. ऑडियन्सचं रेफर टू काय, तर कलेक्टिव्ह ऑफ पीपल. कलेक्शन ऑफ पीपल म्हणजे काय, लोकांचा जो समूह असतो त्याला काय म्हणलं जातं, ऑडियन्स. त्याचं युजेस काय आहे, तर द ऑडियन्स ॲप्लुडेड द सिंगर्स एक्सलंट परफॉर्मन्स. तर प्रेक्षकांनी गायकांच्या उत्कृष्ट गायनाला टाळ्या वाजवून काय दिली, दाद दिली. नेक्स्ट कॅटल. कॅटल कोणाला म्हणलं जातं, तर कलेक्शन ऑफ काऊज अँड बफेलो. गाई आणि म्हशींच्या ग्रुपला काय म्हणलं जातं, तर कॅटल म्हणलं जातं. ही टूक द कॅटल टू ग्रेज इन द फील्ड्स. तो गुरांना शेतात चरायला घेऊन गेला. त्या पूर्ण गाईंच्या आणि ह्याच्या ग्रुपला काय म्हणलं जातं, तर कॅटल्स म्हणलं जातं. चला तर मग नेक्स्ट पेजकडे वळूया. क्रॉकरी. क्रॉकरी कशाला वापरला जातो, तर कलेक्शन ऑफ प्लेट्स, कप्स ऑर सॉसर्स. आणि हे कशाला वापरलं जातं, तर ज्या आपल्याकडे प्लेट्स असतात, कप्स असतात, सॉसर असतात त्यांच्या ह्याला वापरला जातो. लेट अस बाय सम क्रॉकरी फॉर आवर न्यू किचन. चला तर मग आपण आपल्या नवीन घरासाठी काय नवीन क्रॉकरी म्हणजे त्या पूर्ण ग्रुप ऑफ प्लेट्स, कप्स अँड सॉसरचं खरेदी करून. फॅमिली. फॅमिली कोणाला म्हणायचं, तर ब्रदर, सिस्टर, मदर अँड फादर. आय हॅव अ बिग फॅमिली अँड वी ऑल गो फॉर अ ट्रिप एव्हरी इयर. आता ह्याच्यात काय सांगितलं, तर पूर्ण आपल्या ह्याच्यात कलेक्शन ऑफ कशाचं, तर ब्रदर, सिस्टर, मदर अँड फादर ह्यांचं जे आहे त्याला फॅमिली म्हणलेलं आहे. आणि माझी फॅमिली खूप मोठी आहे आणि आम्ही सगळे प्रत्येक वर्षी कुठे ट्रिपला बाहेर जातो. फर्निचर. अ सेट ऑफ चेअर्स, टेबल्स ऑर बेड्स. ह्या सगळ्यांचा जो आपल्या घरात टेबल, चेअर असतो त्याला सगळ्याला आपण काय म्हणतो, फर्निचर म्हणतो. वी सोल्ड आवर ओल्ड फर्निचर अँड बॉट अँड एंटरली न्यू सेट. तर आपण काय आम्ही आमचा सगळ्यात जुना जे फर्निचर आहे ते विकत आहे आणि त्याच्या ठिकाणी आम्ही न्यू सेट घेत आहोत फर्निचरचा. गव्हर्मेंट. गव्हर्मेंट कोणाला
कुठल्या ग्रुपला म्हणलं जातं तर कलेक्शन ऑफ मिनिस्टरांचा जो ग्रुप असतो त्याला गव्हर्मेंट म्हणलं जातं. वी इलेक्ट अवर गव्हर्मेंट. नेक्स्ट पाहूया ऑर्चर्ड कोणाला म्हणलं जातं तर कलेक्शन ऑफ फ्रूट्स ट्री. तर एखादं फळ जी झाडं असतात त्यांच्या जर ती झाडं खूप एक ग्रुपमध्ये असतील तर त्यांना काय म्हणलं जातं ऑर्चिड. माय अंकल हॅज ॲन ऑर्चर्ड इन हिज विलेज. नेक्स्ट पाहूया पब्लिक कोणाला म्हणलं जातं तर कलेक्शन ऑफ पीपल. इथे पण लोकांच्या ग्रुपला पब्लिक म्हणलं जातं. द प्लेस इज नाव ओपन फॉर द पब्लिक. द पॅलेस इज नाव ओपन फॉर द पब्लिक. लोकांसाठी हे पॅलेस काय केलं आहे उघडण्यात आलेलं आहे. स्टेशनरी कलेक्शन ऑफ पेन्स पेन्सिल्स पेपर एक्सेट्रा. आता आपल्याकडे आहे ना एक साथ आहे ना आपण पेन पेन्सिल आणि हे सगळे आपल्या कंपासमध्ये ठेवत असतो म्हणून पूर्ण त्याला काय म्हणलं जातं स्टेशनरी. रोहन कॅरीज हिज ओन स्टेशनरी टू स्कूल एव्हरी डे. रोहन त्याची जी स्टेशनरी आहे तो दररोज त्याच्याबरोबर शाळेत नेत असतो. चला तर मग नेक्स्ट पाहूया यूजिंग कलेक्टिव्ह नाउन. आता हे कलेक्टिव्ह नाउन कुठे वापरायचं. कलेक्टिव्ह नाउन्स कॅन बी यूज इन बोथ सिंग्युलर और प्लुरल फॉर्म. कलेक्टिव्ह नाउन हे आपण सिंग्युलर आणि प्लुरल फॉर्म दोन्हीमध्ये यूज करतो. लेट अस लुक ॲट सम एक्झाम्पल. चला तर मग आहे ना काही एक्झाम्पल्सने अजून समजून घेऊया. वी यूज द सिंग्युलर फॉर्म वेन वी टॉक अबाउट अ सिंग्युलर ग्रुप. ज्यावेळेस आपण एखाद्या सिंग्युलर ग्रुपबद्दल बोलत असतो त्यावेळेस आपण सिंग्युलर फॉर्म वापरतो. फॉर एक्झाम्पलने अजून समजून घेऊया. प्लेस द बंच ऑफ फ्लावर्स इन द वास. तर आहे ना इथे काय आहे एकच वास दिसतोय पण फुलांचा काय आहे ग्रुप आहे त्यामुळे तिथं काय वापरले बंच ऑफ फ्लावर्स. अ कलेक्टिव्ह नाउन इज यूज टू टॉक अबाउट मोर दॅन वन नाउन. सो द नाउन इज ऑलवेज यूज इन इट्स प्लुरल फॉर्म. चला तर मग नेक्स्ट पेजकडे वळूया. फॉर एक्झाम्पल प्लेस द बंच ऑफ फ्लावर इन द वासेस. फुलांचा गुच्छ ह्या फुलदाण्यांमध्ये ठेवला आहे. आपण काय वापरलं जे बंच ऑफ फ्लावर सेम राहिला पण आहे ना काय त्या वासेस 2 झाल्यामुळे आहे ना काय आपण त्याला म्हणलं तर प्लेस द बंचेस ऑफ फ्लावर्स इन द वासेस. म्हणजे त्या नाऊन जो फुलपॉट आहे फुलाचा जो गुच्छ फुलदाणी आहे त्या फुलदाणीला आपण प्लुरल केलेला आहे. लेट अस हॅव लुक ॲट सम मोर एक्झाम्पल ऑफ कलेक्टिव्ह नाउन. चला तर मग आता आपण काही अजून आहे ना कलेक्टिव्ह नाउनचे एक्झाम्पल्स पाहूया. पहिल्यांदा आपण पीपल पाहूया नंतर ॲनिमल आणि नंतर थिंग पाहूया. तर पहिलं पीपल पाहूया. ॲन आर्मी ऑफ सोल्जर. जे आपले सैनिक असतात त्यांच्याबद्दल आहे ना त्यांच्या पूर्ण ग्रुपला काय म्हणलं जातं आर्मी. नेक्स्ट अ क्राऊड ऑफ पीपलसाठी म्हणजे लोकांच्या गर्दीला काय म्हणलं जातं तर क्राऊड म्हणलं जातं. आता आपण कलेक्टिव्ह ऑफ पीपल आहे ना जे आहे कलेक्शन ऑफ पीपल त्याच्यामध्ये आपण 3 ह्याने पाहिले नावं. त्यांच्या ग्रुपला काय 3 नावं पाहिली. कोणती तर फर्स्ट ऑडियन्स नंतर क्राऊड आणि नेक्स्ट आपण इकडे पाहिला तो काय तर पब्लिक. ओके चला तर मग नेक्स्ट पाहूया. अ क्लास ऑफ स्टुडंट्सचा जो ग्रुप असतो त्याला काय म्हणलं जातं क्लास. अ टीम ऑफ प्लेयर्स म्हणजे खेळाडूंच्या ग्रुपला काय म्हणलं जातं टीम. अ फॅमिली ऑफ पीपल घरात राहणाऱ्या छोट्या मोठ्या सगळ्या लोकांना काय म्हणलं जातं तर फॅमिली म्हणलं जातं. अ क्वायर ऑफ सिंगर्स जे गायक असतात त्यांच्या ग्रुपला काय म्हणलं जातं तर क्वायर. अ ग्रुप ऑफ जे डान्सर असतात त्यांच्या ग्रुपला काय म्हणलं जातं तर ग्रुपच म्हणलं जातं. अ बँड ऑफ म्युझिशियन जे असतात वाजंत्री जे असतात जे वेगवेगळे इन्स्ट्रुमेंट्स वाजवत असतात त्यांना काय म्हणलं जातं तर बँड म्हणलं जातं. आता ॲनिमल पाहूया. अ गॅगल ऑफ गीज. तर ना काय तर गीजच्या ग्रुपला काय म्हणलं जातं तर गॅगल. म्हणजे गीज म्हणजे काय राजहंस हंस असं त्यांच्या ग्रुपला गॅगल म्हणलं जातं. अ पॅक ऑफ
वुल्स. वुल्स जे आहेत त्यांच्या ग्रुपला काय म्हणलं जातं? पॅक. अ प्राईड ऑफ लायन्स. लायन्सच्या ग्रुपला काय म्हणलं जातं? तर प्राईड. अ फ्लोक ऑफ डक्स. डक्सच्या ग्रुपला फ्लोक म्हणलं जातं. अ हर्ड ऑफ काउज अँड डिअर. अ स्वाम ऑफ बीज. बीजच्या ग्रुपला काय म्हणलं जातं? स्वान. अ पॅक ऑफ डॉग्स. डॉग्सच्या ग्रुपला पॅक म्हणलं जातं. अ फ्लोक ऑफ शिप. शिपच्या पण ग्रुपला काय म्हणलं जातं? तर फ्लोक म्हणलं जातं. थिंग्स पाहूया आता. अ बंच ऑफ ग्रेप्स. ग्रेप्सचा जो आहे ना गुच्छ असतो त्याला आहे ना इंग्लिशमध्ये काय म्हणतात? तर बंच. अ बास्केट ऑफ फ्रूट्स. फ्रूट्सच्या एक सगळे प्रकारचे फ्रूट्स असतील तर त्याला किंवा मेनी फ्रूट्स असतील तर त्याला काय म्हणलं जातं? बास्केट. अ क्लम्प ऑफ ट्रीज. नेक्स्ट पाहूया. अ बॉक्स ऑफ क्रेयॉन्स. अ बंच ऑफ कीज. अ पॅक ऑफ कार्ड्स. अ ग्रुप ऑफ हाऊसेस. हाऊस भरपूर सारे असतील तर त्याला म्हणलं जातं ग्रुप्स. अ फ्लाईट ऑफ स्टेप्स. ओके स्टुडंट्स, आय होप तुम्हाला आहे ना हे कन्सेप्ट कनेक्शन व्यवस्थित समजलं असेल. प्रॅक्टिस झोन 2 हा लवकरच व्हिडिओ मी लवकरात लवकर घेऊन येईन. थँक्यू.